मम्मी तू गप. ही परत काय आली? तेव्हापासून तुला घरातली माणसं दिसत झाली. आणि काय काय जेव्हापासून तू ह्या घरात आली तेव्हापासून ह्याच्या आजूबाजूला घुटमळत असतीस. वरवर तर त्याच्यावर रागराग करतीस, पण आतून आज बी ह्या घरात शिरायची इच्छा आहे ना तुझी? म्हणून माझ्या लेकाला गळ्याला लावू नका. मम्मी वाटेल ते आरोप करू नको त्यांच्यावर. हे बघ, आमचं काल महत्वाचं काम होतं म्हणून उशीर झाला आम्हाला. असं का? मग असं कुठलं महत्वाचं काम आहे जरा मला बी कळू दे की. तात्याची बायको जिवंत आहे. काय? मालिनी तात्या साहेब मोहिते स्वर्गवासी झालीच नाही? असं कसं? अरे पण तुझ्यावर तर आरोप होता ना तिचा जीव घेतल्याचा. मग हे मेलेलं मर्डर जिद्द कसं काय झालं? मम्मी त्या जिवंतच होत्या. मम्मी आवाज काय करताय? तात्यांची बायको जिवंत आहे. ते जिवंत आहे होय? जिवंत आहे मम्मी? तुम्हाला माहित होतं मालिनी मॅडम विषयी? आम्हाला कसं माहिती असेल? काही पण नाही बेट. आम्हाला कसं ठाव असेल? आणि आम्हाला ठाव असतं तर आम्ही तुझ्या तोंडावर पुरावे नसते का फेकले? आणि माझ्या लेकाला खोट्या आरोपाखाली आता खोदी असते का मी? ये नाही बेट. आता विश्वास बसता ना तुझा? तेव्हा माझ्या लेकावर केलेला खोटा आरोप पुसून टाक. प्रेस कॉन्फरन्स बोलव आणि समजासनी सांग वरडून वरडून का माझं लेकरू कोकरू वागरू म्हणजे सत्या निर्दोष आहे, निर्दोष आहे, निर्दोष आहे. हे बघा मम्मी साहेब, सत्या जे बोलतोय त्याच्यावर माझा आता विश्वास बसलाय. पण कायद्यानुसार जोपर्यंत मी माझ्या डोळ्यांनी मालिनी मॅडमना बघत नाही तोपर्यंत सत्या निर्दोष आहे असं कुणालाच नाही सांगणार. सत्या, अरे मालिनी ताई जिवंत होत्या ही गोष्ट तू आम्हाला का सांगितली नाहीस? अरे एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून का लपवून ठेवलीस? इतके दिवस स्वतःवरती खोटा आरोप का सहन करत राहिलास? पप्पा हे बघा, आम्ही आता लय दमलोय. आपण नंतर बोलूया या विषयावर. चला वाघमारे. मंजू जात. मम्मी बया कसं खोटं बोलतो मम्मी तुम्ही? तुम्हाला तर माहिती होतं की तात्या साहेबांची बायको जिवंत आहे. कशाला नाकाला शेंडा असते का तू? समोर समजा उठली असते का नाही तर माझं काही झालं हे ठाव नाही, पण मी तुला कडीलोट करून चिरात गिरात हाय का नाकाचा शेंडा माझा? हाय हाय. आई, अमृता,
तुम्ही काम का करताय? अगं आता दुसऱ्यांच्या घरात राहतोय म्हटल्यावर कामात थोडाफार हातभार लावाच लागेल ना. नुसतं पाहुण्यांसारखं राहून कसं चालेल सांग बघू. तुझं ठीक आहे ग, पण अमृता, आमरे का करतेस काम? हे बघ, अशा दिवसात जास्त काम नसतं करायचं. स्वतःच्या तब्येतीची काळजी यापेक्षा जास्त महत्वाचं काही नाहीये तुझ्यासाठी. अगं बाई, तेच सांगते मी तिला कवापासनं का जाण जाऊन आराम कर, पण हट्टीपणा करत बसली काम कर तिकडं. हा घाई मी काय ओझं उचलते का? होईल इतक्यात माझं काम. तू रडत होतीस? काही झालंय का? तुम्ही काय लपवताय माझ्यापासून? मला खरं खरं सांगायचं. अगं कुठं काय, अगं ती कांदा चिरत होती ना म्हणून डोळ्यात पाणी आलं असेल तिच्या. कांदा चिरत होती? मग कुठे चिरलेला कांदा? आणि ही कांदा चिरत होती तर तुझ्या डोळ्यात बरं नाही आलं पाणी? अगं मंजू, तू तू उठ उठ बघू. आई, तू तू दमली असशील का नाही? हा, तू तू खूप दमलेली दिसतेस बाळा. तुझा हात पाय तोंडून घे जा. स्वयंपाक होत आला, मी तुला लगेच जेवायला वाढते. चल थांब. आमरे चल, ते काम राहू दे, मी करते. उठ बघू आधी, उठ चल. अगं थांब, तिथे थोडंच राहिलंय. उठ म्हणला ना. जा हात धुवून घे, मी तुला करून देते. अगं राहू दे, आणि इकडं सोड. आई, राहू दे, मी करते म्हटलं ना. जा तू हात पाय तोंडून घे जा. आमरे चल. जा. मालिनी मॅडम कशा काय गायब झाल्या असतील? कुणी गायब केलं असेल त्यांना? तात्या. त्या तात्याशिवाय अजून कोण करणार आहे? मला वाटतं रात्री आम्ही हॉस्पिटलला पोहोचू नये म्हणून तात्यानंच त्याच्या माणसांना पाठवलं आणि चालाकीनं माझ्या गाडीच्या डिझेलची पाईप कापायला लावली. त्यानंच हे सगळं केलं असणार. पण जर खरोखर त्यानं केलं असेल तर मालिनी मॅडमचा जीव पुन्हा धोक्यात आहे. आता काय बी करून त्यांना लवकरात लवकर शोधावं लागेल. का वेळ गडबड बोलून घेतलं?